महिला बचत गटांनो, शेती व्यवसायात उतरायची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोक्रो 2.0 अंतर्गत गाव पातळीवर कृषी अवजारे बँक उभारण्यासाठी पात्र महिला बचत गटाला प्रकल्प मूल्याच्या 60% अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे या अनुदानाची कमाल मर्यादा तब्बल 24 लाखापर्यंत आहे. पण कोणत्या महिला बचत गटात संधी मिळणार, कोणती यंत्रसामग्री घेता आणि अर्ज कुठे करायचा? चला सविस्तर जाणूया या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. तर पोखरा 2.0 अंतर्गत गाव पातळीवर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी महिला बचत गटाचा अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश महिला बचत गटांना कृषी व्यवसायात उतरवून आधुनिक कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे आहे. यामुळे शेतातील विविध कामासाठी आधुनिक यंत्राचा वापर वाढवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिला बचत गटांना प्रकल्प मूल्याच्या 60% अनुदान मिळणार आहे आणि या अनुदानाची कमाल मर्यादा 24 लाखापर्यंत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर कृषी यंत्रसामग्री खरेदी करून गाव पातळीवर कृषी अवजारे बँक उभारण्याची संधी महिला बचत गटांना मिळू शकते. तर या योजनेअंतर्गत पात्र महिला बचत गटांना विविध प्रकारची आधुनिक कृषी यंत्रे व अवजारे खरेदी करता येणार आहेत. त्यामध्ये ट्रॅक्टर चलित अवजारे, बीज प्रक्रिया यंत्र, रोपण व लागवड यंत्र, मशीन, मळणी मशीन, कंबाईन हार्वेस्टर, शेतीतील विविध कामासाठी आवश्यक इतर आधुनिक यंत्रसामग्री. कृषी अवजारे बँकेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्याच्या आवश्यक यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची संधी उपलब्ध महिला बचत गटांना मिळू शकते. निवड झालेल्या महिला बचत गटामार्फत ट्रॅक्टर चलित अवजारे आणि इतर आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी केली जाणार आहे. यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी यंत्र सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा वापर वाढल्यामुळे शेतीतील मजुरीचा खर्च कमी करण्यास आणि कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. यामुळे महिला बचत गटातील उत्पन्नात नवा स्रोत निर्माण होण्याची संधी उपलब्ध होत आहे. या उपक्रमातील प्रकल्पाची किंमत 20 लाखापेक्षा अधिक असल्यास उर्वरित रक्कम कर्जाच्या माध्यमातून उभारणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे महिला बचत गटाची प्रकल्प नियोजन करताना स्वतःचा हिस्सा आणि कर्जाची उपलब्धता याचा विचार करणे आवश्यक आहे. या योजनेत प्रत्येक गावातून एका पात्र महिला बचत गटाची निवड करण्यात येणार. त्यामुळे पात्र महिला बचत गटांनी वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर अर्ज कुठे करायचा? इच्छुक आणि पात्र महिला बचत गटांनी नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे माहिती संबंधित पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील समूह सहाय्यक तसेच कृषी कार्यालयाशी संपर्क साधणे आवाहन करण्यात आले आहे. तर महिला बचत गटासाठी ही कृषी व्यवसायातील उतरण्याची मोठी संधी आहे. तर अशाच शेतकरी, महिला बचत गट आणि कृषी योजनाच्या अपडेटसाठी माहिती तुमच्यासाठीला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.